हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? छानच असाल. चला तर आज आपण बघूया मेथी दाण्याची उसळ, जी की खूपच टेस्टी आणि हेल्दी असणार आहे. त्याच्यासाठी सर्वप्रथम मी साधारणतः 1 वाटी मेथी दाणे घेतले. नंतर ते स्वच्छ धुवून मग मी भिजायलासाठी जवळपास 4 ते 5 तास ठेवले होते आणि नंतर मग त्याला रात्रभर मोड येण्यासाठी बांधून ठेवले होते. तुम्ही बघितलं असाल त्याला मोड आलेले. मी 1 रात्री ठेवलं होतं, पण तुम्ही जर अजून जास्त वेळ ठेवलं तर अजून छान प्रकारे त्याला मोड येतील. तर आता याच्यासाठी मी 2 मोठे कांदे घेतलेत. ते कांदे चिरून घेतले आणि मग त्याच्यानंतर एका कढईमध्ये मी तेल घालून, तेल कडलं चांगलं की कांदा टाकून घेतला त्याच्यामध्ये. तो कांदा अगदी चांगल्या पद्धतीने परतवून घेतला. मग कांदा छान मऊ पडला की त्याच्यामध्ये मग मोड आलेले मेथी दाणे आपण घातले, बघू शकता तुम्ही. आणि मग त्याच्यानंतर त्या कांद्यासोबत परत थोडा वेळ मेथी दाणे परतून घ्यावे. ते मेथी दाणे परतून घेतल्यानंतर मग त्याच्यामध्ये हळद, मीठ, तिखट आणि थोडासा गरम मसाला घालून पुन्हा एकदा ते सगळं छान प्रकारे हलवून घ्यायचं. सगळं हलवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालून ते शिजण्यासाठी आपण मेथी दाणे झाकून ठेवावे. आपल्याला तर माहितीच आहे तसं तर कडधान्य आरोग्याला उत्तमच असतात, पण मोड आल्यावरती त्याचे गुणधर्म अजूनच फायदेशीर ठरतात. तसंच ही मोड आलेली मेथी तर फार गुणकारी आहे. या मेथीने आपल्या केसांना आणि हाडांना तर फायदा होतोच, शिवाय रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि हिवाळ्याच्या सीझनमध्ये खाल्ली तर शरीराला आपल्याला उष्णता देण्याचे कामही ही मेथी करते. आणि जर तुम्ही मी सांगितली त्या पद्धतीनं मेथी बनवलीत तर ती नक्कीच खाल्ली जाईल, कडूसुद्धा लागणार नाही. त्यामुळे एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. जवळपास 5 ते 7 मिनटानंतर मी मेथीला परत एकदा परतवून घेतलेला आहे आणि शेवटच्या वाफेच्या आधी त्याच्यामध्ये खोबरं आणि कोथिंबीर घातलेली आहे. ही भाजी माझ्या दोन्ही मुलींनी अगदी आवडीने खाल्ली. 2.5 वर्षाची मुलगी आहे, तिनंसुद्धा अगदी छान ही भाजी खाल्ली. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.